आजकाल ना मनात हाच विचार असतो की गॅसची बचत कशी होईल आणि कोणता पदार्थ शिजायला किती वेळ लागेल. तर आज आपण इथे अगदी साधी सोपी म्हणजे कमी शिजायला वेळ घेणारा पदार्थ शेवभाजी बनवतोय. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. चव अगदी ढाब्यासारखी लागेल आणि पद्धत गावरान, शिवाय घरच्या साहित्यात चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो. सुरुवात करूया. शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गच्च भरून एवढी शेव घेतली आहे. इथे मी अशी ही जाड शेव घेतली आहे. भाजीसाठी असली तर अशी जाड शेवच भाजीसाठी वापरतात. शक्यतो लालच शेवभाजी बनवण्यासाठी जास्त वापरली जातात. पण आयतेवेळी माझ्याकडे ही पिवळी शेव होती म्हणून मी हीच घेतली. तुमच्याकडे असेल तर मात्र लाल शेवभाजीची नक्की घ्या. त्यानंतर इथे मी चिरण्याचे साहित्य तयार करून घेतले. 2 मध्यम ते मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आणि यासोबतच अजून एक लहान आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला. तर इथे एक 3 ते 4 लोकांसाठी बनवते, तर एक लहान आकाराचा कांदा बारीक आणि 2 मोठे कांदे असे उभे पातळ. त्याचबरोबर पाऊण ते 1 इंच आल्याचा तुकडा असा 3 ते 4 तुकड्यांमध्ये करून घेतला. एक 8 ते 9 लसण पाकळ्या घेतल्या. यासोबतच देठासहित मूठभर अशी कोथिंबीर आणि 2.5 ते 3 इंच सुक्या खोबऱ्याचे तुकड्याचे असे काप करून घेतले आणि याचबरोबर 2 लहान आकाराचे टोमॅटो घेतले. आता आपण हे मसाले भाजून घेऊयात. तर गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचे एवढे तेल. यावरच सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात आणि मंद ते मध्यम आचेवर सुके खोबरे तांबूस रंगावर भाजून घेऊयात. सुक्या खोबऱ्याचा रंग बदलला, थोडंसं तांबूस लालसर असं झालं तेव्हा काढून घेतले. जास्तही सुके खोबरे काळे करायचे नाही. त्यानंतर आता याच तेलात चिरलेला कांदा घातला आणि कांदा मात्र एकसारखा हलवत राहायचा. एका बाजूने जास्त काळाही झाला नाही पाहिजे. तर कांद्याच्या अशा पाकळ्या मोकळ्या करत करत कांदा भाजायचा. तर आता कांदा थोडासा असा गुलाबी रंगावर परतला. आता काय करूयात, आपण ही जी कढई आहे ती दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात आणि या बर्नरवर इथे मी जाळी ठेवून घेतली आणि यावर टोमॅटो भाजून घेऊयात. तिकडे मी मंद आचेवरच गॅस केला आहे आणि मध्ये मध्ये कांदाही हलवते. तर टोमॅटो असे मी वरची साल निघाली पाहिजे म्हणून असे काळे भाजून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. तर आता पाण्याचा हात लावून आपण टोमॅटोची वरची साल भाजलेली काढून घेऊयात. हे पहा, या पद्धतीने सर्व अशी टोमॅटोची वरची साल काढून घेऊयात. टोमॅटो गरम आहे म्हणून थोडासा पाण्याचा हात लावायचा किंवा थंड होऊ द्यायचा. त्यानंतर पाण्याचा हात लावून पटकन अशी ही टोमॅटोची साल निघते. तर हे पहा, या पद्धतीने सर्व टोमॅटोची अशी साल काढून घेतली. कांद्यासोबतही आपण टोमॅटो भाजू शकतो, पण पाहिजे तसा टोमॅटो भाजला जात नाही म्हणून आता टोमॅटोची ही वरची साल काढून घेतली. त्यानंतर आता आपण जो कांदा भाजायला ठेवला होता मंद आचेवर, तो सुद्धा अगदी असा रंग बदलला आहे, जास्तही काळा झाला नाही. हे पहा, तेव्हा आता यात घालूया आपण आले आणि लसूण पाकळ्या. इथे मी 2 हिरवी मिरची घेतली. 2 हिरवी मिरची अशी तुकड्यांमध्ये करून घेतली. आले लसूण हिरवी मिरची ही अगदी थोडंसं असं डाग पडेपर्यंत यात भाजून घेऊयात. मिरची अशी मऊ व्हायला लागली, वरून थोडेसे असे डाग पडायला लागले की तेव्हा आता यात घालूया जी आपण साल काढून घेतली होती टोमॅटोची, ते टोमॅटो घालूयात आणि अजून कांद्यासोबत टोमॅटो असे आतपर्यंत फोडून थोडेसे परतवून घेऊयात. तर ह्या पद्धतीने टोमॅटो असे फोडून घेतलेत आणि एखाद मिनटं अजून कांद्यासोबत परतवून घेऊयात आणि आता वरून घालूयात देठासहितच कोथिंबीर आणि थोडीशी उलटपालट करून घेऊयात. गॅस आता बंद केला आणि या गरम कांद्यातच थोडीशी अशी मिक्स करून घेतली. कढई गरम आहे तोवरच अशीच उलटपालट करून घेतली. एखाद मिनटं असंच ठेवल्यानंतर आता हे सर्व काढून घेऊयात. एका ताटात असा हा सर्व भाजलेला कांदा टोमॅटो काढून घेतला आणि सुके खोबरेही आपण आधीच भाजून घेतले होते, तेही थंड झालं. तर मिक्सरच्या भांड्यात आता आपण आधी सुके खोबरे घालूयात आणि पाणी न घालताच आधी हे मिक्सरला कोरडेच फिरवून घेऊयात.
तर असं केल्याने मग काय होतं, की एकसारखे मसाले वाटले जातात. नाहीतर मग खोबरे थोडेसे जाडसरच राहतात किंवा काही मसाले बरोबर एकसारखे वाटले जात नाही. म्हणून आधी मी मिक्सरला असे खोबरे फिरवून घेतले, हे पहा. त्यानंतर आता आपण भाजलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची घालूयात. आले, लसूण, कांदा, टोमॅटो घातल्यानंतर आता यात घालूया आपण एक सिक्रेट जिन्नस, ती म्हणजे भाजीला घेतलेली शेवमधीलच एखाद चमचा शेव घालूयात. म्हणजे भाजीलाही अगदी दाटसर किंवा एकसारखे एकसंध अशी शेवभाजी होते. मसाले पाणी वेगळं होत नाही किंवा अगदीच मग शेव अशी पातळ होत नाही. म्हणून अगदी एखाद चमचा शेव मी अशी वाटणात वाटून घेतली. पाणी घालून वाटण आपलं तयार आहे. नसेल तुम्हाला असं करायचं, नाही केलं तरीही चालेल. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घातले तेल. ज्या कढईत मसाले भाजून घेतले होते त्यातच मग तेल घातले. तेल गरम झाल्यावर जो आपण एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो घातला. तर असं 2 वेळा जर कांदे भाजून घेतले तर भाजी दाटसर तर होते, पण चवीलाही छान लागते. त्यानंतर आता यातच कढीपत्त्याची पानं घातली आणि कांदा चांगला मऊ लालसर होईपर्यंत आता परतवून घेऊयात. कांदा असा परतला की तेव्हा यात घालूया आपण वाटण. वाटण मध्यम ते मोठ्या आचेवर प्रमाण कमी होईपर्यंत परतवून घेऊयात. आता वाटणाचं थोडंसं प्रमाण असं कमी झालं तेव्हा यात पावडर मसाले घालूयात. अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, 1 ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर, 1 ते दीड चमचा धने पावडर, सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊण चमचा घरचा साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला. आता हे पावडर मसाले घातल्यावरही यात मंद आचेवर हे चांगले मिक्स करून घेऊयात. गॅस मी आता मंद आचेवर केली आहे आणि मंद आचेवर करून 1 ते 2 मिनटं चांगलं मिक्स केल्यावर गॅस पुन्हा मध्यम आचेवर करून चांगलं हे तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात. वाटणाचं प्रमाण आणि रंग कमी होईपर्यंत अजून हे चांगलं परतवून घेतलं. आता तेल असं वेगळं व्हायला लागलं तेव्हा यात वाटणातलं पाणी घातलं. वाटणातलं पाणी घातल्यावर गॅस मोठ्या आचेवर करून एकसारखं हे सगळं मिक्स करून घेऊयात. चांगलं मिक्स झाल्यानंतर आता यावर ठेवूयात झाकण आणि काही 30 ते 40 सेकंदांनंतर झाकण काढून घेऊयात. आता 30-40 सेकंदांनंतर झाकण काढून घेतले तर हे पहा, मसालेही चांगले शिजले आहेत. याला वरती असा तवंगा आला आहे. पुन्हा एकदा तळापासून हलवून घेऊयात आणि एकदा पुन्हा सगळं हे मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता यात घालूया आपण गरम पाणी. जेवढी आपल्याला शेवभाजी हवी आहे तेवढं गरम पाणी घालूयात. एका ताईंनी मला कमेंट केली होती की भाजीत गरम पाणीच का घालायचं आहे मग कुकरला, किंवा अशी भाजी पटकन शिजते. तर गरम पाणी घातल्यावर लवकर तर शिजतेच, पण कुठल्याही रस्साभाजीला तर्री किंवा तवंग कट छान येतो. म्हणून असं गरम पाणी घातलं. शेवभाजी शिजायला कमीच वेळ घेतो, तरीसुद्धा गरम पाण्यामुळे याला तर्री छान येते. तेलाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक असलं तरी काही हरकत नाही. करून पहा, गरम पाणी घालून बघा, नक्कीच कट छान येईल. त्यानंतर आता पहिली उकळी फुटली. चवीनुसार मीठ घातलं. एकदा पुन्हा ढवळून घेऊयात आणि सगळं हे मिक्स केल्यानंतर आता पुन्हा एकदा चांगली खळखळ उकळी येऊ देऊयात. तर इतपत मी असा हा रस्सा ठेवला आहे. थोडीशी पातळच ठेवायची, म्हणजे शेव घातल्यावर अजून ही दाटसर होते. तर एकदा चांगली अशी खळखळ उकळी आली. हे पहा, गॅस आता मी मंद आचेवर केला. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा याला कट आला आहे, तर्री आली आहे. तर ढाब्यावाले काय करतात, आधी असा हा शेवभाजीचा रस्सा बनवून ठेवतात आणि त्यानंतर मग जसं लागेल तसतशी अशी वरून शेव घातली जाते. तर हे पहा, एक प्रकार असा गरमागरम रस्सा हा सर्व करून घेतला जातो ह्या पद्धतीने. त्यानंतर आता जर आपल्याला आत्ताच आपण जेवायला बसणार आहोत, आत्ताच सर्व करणार आहोत, त्यावेळेस असा मंद आचेवरच ही सर्व शेव अशी सोडून घेतली जाते. किंवा आपण 1 ते दीड तासानंतर सर्व करणार आहोत तर तेव्हा हा रस्सा असाच ठेवायचा आणि मग नंतर 1 दीड तासानंतर पुन्हा मंद आचेवर थोडासा गरम करायचा आणि त्यानंतर वरून शेव घालायची आणि मग गरमागरम सर्व करूयात. तर आत्ताच मी इथे सर्व करणार आहे म्हणून मी लगेचच शेव घालून घेतली, गॅस बंद केला आणि गरमागरम शेवभाजी सर्व करूयात. तर हे पहा, आधी आपण हा रस्सा काढून ठेवला होता. तर असा रस्सा आधी सर्व केला जातो आणि वरून अशी ही शेव घातली जाते. वरून थोडीशी चिरलेली अजून कोथिंबीर घातली
आणि चटपटीत अशी ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही खाऊ शकतो. तर आपण गरमागरम रश्श्यामध्ये अशी ही शेव घातली होती तेव्हा सर्व्ह करण्यासाठी. तर तोही रस्सा असा मस्त दाटसर झाला आहे. अगदी चविष्ट आणि एकसंध अशी ही शेवभाजी झाली आहे. आपण थोडीशी एखाद चमचा शेवही वाटणात वाटली, त्यामुळे एकजूट अशी ही शेवभाजी दिसते. नाही आपण यात बटर घातलं किंवा नाही जास्तीचे मसाले, घरच्याच साहित्यात तरीही चटपटी शेवभाजी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.